तर आपण पाहतोय आत्ताची ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे साखर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा केंद्र सरकारने दिलेला आहे। जवळपास 2300 कोटी रुपयांच्या इथेनॉल तयार करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिलेली असून जवळपास 3.5 लाख टन अतिरिक्त साखरेला 38,000 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे। या आर्थिक वर्षाचा आढावा घेताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली समितीने निर्णय घेतलाय। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आत्ताची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल जी केंद्र सरकारकडून आलेली आहे। साखर उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाणार आहोत। प्रशांत, जर बघितलं आपण म्हणाली हा एक अतिशय मोठा निर्णय आहे। महाराष्ट्रासाठी देखील मोठा निर्णय आहे। महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघितलं मोठ्या प्रमाणात साखर उत्पादक कारखाने आहेत, त्या कारखान्यांना यामुळे एक मोठा दिलासा आहे। शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं साधारणतः 700 कोटी रुपयाची रक्कम यामुळे बाजारपेठेत येणार आहे आणि ज्यामध्ये माहिती मिळत आहे साधारणतः 3.25 लाख टन अतिरिक्त साखरेला 38,000 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याची परवानगी दिलेली आहे केंद्र सरकारने आणि यातून साधारणतः 2300 कोटी रुपयाचं इथेनॉल तयार करण्यात येईल आणि हे 2300 कोटी रुपये जे आहेत हे सर्वसामान्य शेतकरी, साखर उत्पादक कारखाने या सगळ्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे हा एक मोठा निर्णय मानला जातो आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला आहे। आणि आपल्याला माहित असेल की राज्याचे माजी मंत्री जे आहे हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत झालेल्या या बैठकीतून हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी निवडणुकीच्या काळातला हा एक मोठा निर्णय, दिलासादायक निर्णय म्हणाली। नक्कीच धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी।